काय झालं का? काय नाही आजी, काय नाही झालं. देवा माझी रक्षा कर, माझी रक्षा कर, देवा माझी रक्षा कर. बाई पूनम काय झालं बेटा? चल काय नाही झालं आजी. इकडे इकडे बस इकडे बस. पाणी घेऊन पितं का? नाही आजी, तुझं काम तू कर. काय झालं बेटा? मला सांगत नाही का? मी तुझी आजी नाही आहे का? आजीला सगळ्या गोष्टी सांगत असत. काय झालं सांग मग. तू माझ्या मम्मीला नाही सांगशील ना? नाही सांगत. नंतर मम्मी मला खूप मारेल. बरं बरं नाही सांगणार. आजी जेव्हा मी शाळेतून येत होती ना तेव्हा एक पोट्टा माझ्या मागे मागे येत होता आणि नंतर मला धक्का पण मारला. हो का? नंतर मी पळत आली, अजून समोर आला तर माझा हात पकडला. हो का? तर नंतर मला काय म्हणे माझ्या गाडीवर बसते का? तर मी ना त्याचा हात झटकला. अजून मी पळत पळत घरी आली. मला खूप भीती वाटते. आजी तुम्हाला उद्या परेशान तर नाही करन ना? मी उद्या शाळेतच नाही जा. बाई पूनम एक सांगू का? जेव्हा तुला धक्का दिला त्याच वेळेस त्याला उत्तर दिलं असतं ना तर त्याची हिंमत वाढली नसती. तेव्हाच त्याला म्हणायचं होतं, ओ दादा सरळ चाल ना, तुझे काय डोळे फुटले का? तू जर अशी घाबरली तर त्याची हिंमत पुन्हा वाढेल, पुन्हा तो तुला त्रास देईल. समजलं का? आता त्याला उत्तर द्यायचं का? घाबरायचं नसते. खरंच आपल्या मुली सुरक्षित आहेत का?